तर बाबांनो, आपण जे एका लेडीजबद्दल व्हिडिओ काढला होता, तर तिनं माफी मागितली आहे. आणि विषय असा आहे की एवढं पण तिला असं भरपूर तिला ट्रोल केलेत सगळ्यांनी. म्हणजे एवढं पण ट्रोल करणं चुकीचं आहे असं मला वाटतंय, कारण लेडीजची रिस्पेक्ट करणं हे आपल्या म्हणजे काळजात आहे. तर विषय असा आहे की फक्त ज्यांनी आता कोण व्हिडिओ बनवायला लागले, जी व्हिडिओ बनवत नव्हती त्यांनी पण व्हिडिओ बनवायला लागल्यात. तर विषय असा आहे की एवढं पण व्हिडिओ बनवू नका आणि ट्रोल करू नका. तिनं एकदा चुकीची माफी मागितली, चुकी झाली आहे तिची. माणूस आहे आणि माणूस असल्यानंतर चुकी होणारच. आज माझ्याकडनं चुकी झाली, उद्या माझ्याकडनं चुकी होईल, परवा मुंडे साहेबांकडनं चुकी होईल. त्यामुळं कसं आहे माहिती आहे, चुकतोय माणूस, चुकणारच. त्यामुळं एकदा माफ करणं आपलं कर्तव्य आहे. आपण एवढ्या हलक्या काळजाचं नाही आहे, आपण पूर्ण देश फिरत असतोय हे आपल्या स्वतःला माहीत आहे. एकदा माणूस चुकलाय त्याला माफ करून टाकावे अशी माझी सर्वांची इच्छा आहे. म्हणजे सगळ्यांना तुम्हाला सांगतो की बाबांनो, आता व्हिडिओ इथनं पुढं करणं सोडून द्या. चूक झाल्या माणसाची, त्या व्यक्तीनं म्हणजे त्या लेडीजनं माफी मागितली आणि एकदा तुम्ही समजून तिला माफ करा. म्हणजे मोठ्या काळजानं तिला माफ करा. आपलं काळीज हलकं नाही असं समजा आणि तिला माफ करा. कारण मित्रांनो, तुम्ही खूप ड्रायव्हर जुटीनं एकत्र येऊन तिला विरोध करायला तयार पण झाला, त्याबद्दल तुम्हाला आम्ही दोघं भाऊ आज ड्रायव्हर तुम्हाला खरंच सलाम करतो. आणि असा एकत्र प्रत्येक ड्रायव्हरने आलं पाहिजे. आणि मित्रांनो, असू द्या, आपल्या जर बहिणींना आपल्याला जर एखादी शिवी दिली तर आपण तिला मारतो का तिच्या विरोधात जातो का? शेवटी माफच करतो ना तुम्ही भाऊ म्हणून. कारण ती एक अशी एक बहीण म्हणूनच तिला माफ करा. आणि कोणी आता इथून पुढे ट्रोल करू नका, पूर्णपणे बंद झालं पाहिजे. आणि ज्यांनी ट्रोल करून व्हिडिओ काढलेत सगळ्यांनी तुमच्या आयडीला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही अर्चू करा, नाही तर कोणी डिलीट करा. पण बिलकुल पूर्ण ट्रोलिंग बंद झालं पाहिजे आणि ट्रोल केलेले व्हिडिओ डिलीट करा. जाऊ द्या, आपली एक बहीण आहे, तिच्याकडनं होत असते चूक, माणसाकडनं चूक झाली म्हणून विषय क्लोज करून टाका. आणि आज आम्ही दोघे पण ड्रायव्हर म्हणून सांगतो, संपूर्ण ड्रायव्हर म्हणा, सर्व ताई असतील, सर्वांना हात जोडून विनंती करतो की त्या लेडीज बद्दलचं ट्रोलिंग सर्व बंद झालं पाहिजे. धन्यवाद. आणि विषय असा आहे की आपल्या म्हणजे ट्रोलिंग हे होत राहत होतं, मला माहीत होतं सगळं. कारण भरपूर म्हणजे आम्हासनी सगळ्या ड्रायव्हर्सनी, आमच्या जेवढ्या सगळी ड्रायव्हर माझी भाऊ आहेत माझी, तेवढ्या सगळ्यासनी राग आलेला आहे. आणि त्यांच्या घरातल्यासनी पण राग आला आहे. जसं मला काय बायको कोण नाही, त्यामुळं मला काय राग येत नाही. पण माझ्या भावाच्या घरात सगळी आई बहीण बायको सगळे आहेत, त्यामुळं भावाला पण राग येणार. त्यामुळं मी सगळ्यांच्या विषयानं मुद्दा उचलला होता, पण ते आता नको आहे. कारण जेवढं झालं तेवढं बस झालं आणि आपलं मोठं काळीज आहे. त्यामुळे जेवढे ड्रायव्हरच्या पत्नींना वगैरे थोडं दुःख झालं असेल, मनाला गोष्टी लागल्या असेल, तर त्या ताईनं बोलली त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. पण ते पण शेवटी आई बहीणच आहे आणि त्यांना पण एक मुलगी आहे चिमुकली. त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून हा निर्णय आम्ही घेतलेला आहे. म्हणून ट्रोलिंग बंद झाली पाहिजे आणि ट्रोल केलेले व्हिडिओ पण अर्चू करून टाका आणि ते डिलीट करून